नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपणास गुढीपाडवा व रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा। आपण आज हा एक नॉर्मल व्हिडिओ तयार करत आहोत। यामध्ये कुठली इन्स्टॉलेशनची वगैरे काही माहिती नाही आहे किंवा कुठल्या कंपनीची काही माहिती नाही। एक सर्वसाधारण एक जनरल आजपर्यंत काम करत असताना मला आलेला अनुभव, जवळपास 2015 पासून मी या सोलर पंपिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। आजपर्यंत जवळपास 15 ते 20 कंपन्यांसोबत मी काम केलेलं आहे आणि सर्व कंपन्यांचा आपल्याकडं अनुभव आहे। त्या अनुभवाच्या जोरावरती शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम्स येतात, काय नाही, किंवा कंपनी आपल्याला काय प्रॉब्लेम करते, या सगळ्या गोष्टी मला समजून आलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत असतात की असं झालंय, ते तसं झालंय, याच्यावरती सोल्युशन काय आहे। आणि सर्वात शेवटी जर बघायला गेलं तर मी पण एक शेतकरी माणूसच आहे। त्या हिशोबाने मी विचारमंथन करत असताना ज्या गोष्टीमुळे शेतकऱ्याचा घाटा होतो किंवा नुकसान होते, अशा गोष्टी होऊ नयेत असे मला वेळोवेळी वाटत होते। त्या अनुषंगाने मी बराच प्रयत्न केला, पण कमर्शियल क्षेत्रामध्ये आपल्याला त्या निगडीत कुठलंच काम करता येत नाही। त्यामुळे शेवटी मी एक निर्णय घेतला आणि एक आपली पद्मनाभ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हे स्थापन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आमचे जे बॉडी मेंबर्स आहेत या संस्थेचे, मी पुढच्या व्हिडिओमध्ये या संस्थेचं पूर्ण कार्यक्षेत्र, कार्यप्रणाली, महत्त्वाचे कोणते मुद्द्यावरती ही संस्था काम करणार आहे, कसं करणार आहे, याचे कोण लोक आहेत आणि माझं या संदर्भात काय नियोजन असेल, लवकरच माझं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे। तरी आज शॉर्टमध्ये मला एवढंच सांगायचे आहे की असे जे कोणी पीडित शेतकरी असतील, ज्यांना सौर पंपाचा लाभ मिळालेला आहे किंवा मिळालेला नाही किंवा घ्यायचा आहे, असे लोक डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकतात, माझ्या ऑफिसशी बोलू शकतात। त्या संदर्भातील सर्व फोन नंबर्स, ग्राहक क्रमांक, पब्लिक रिलेशन ऑफिसर्स यांचे सर्व नंबर्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपणास देणार आहे। तरी शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे की असेच नवीन अपडेट, योजनेसंदर्भातली माहिती आणि आपण काम करत असतानाचा झालेला लेखाजोखा, या सर्व गोष्टी या चॅनलवरती आपल्याला बघायला मिळणार आहेत। तरी सर्व शेतकरी बांधवांनी या चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे आणि जास्तीत जास्त शेअर करावे, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माझी माहिती पोहोचेल। धन्यवाद।